नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थसिद्धी क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत आहोत। मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे समास या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहे। तर पहा, बरेचशा मुलांना समास हा जो टॉपिक आहे तो थोडा अवघड जातो, पण समास, सामासिक शब्द आणि समासाचे प्रकार कोणते आहेत हे जर ओळखायचे असेल, त्यासाठी सिंपलशा ज्या काही ट्रिक्स आहेत त्या जर लक्षात ठेवल्या तर परीक्षेमध्ये समासावरती येणारा कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही, त्याचे तुम्हाला मार्क्स मिळून जातील। तर पहा, समास म्हणजे काय? तर समासाची व्याख्या बोर्डवरती लिहिलेली आहे बघा। जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारा प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्याच ठिकाणी एक जोड शब्द तयार होतो आणि त्या शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात। लक्षात काय ठेवायचं आहे या ठिकाणी आपल्याला? बघा, त्या ठिकाणी दोन शब्द असणार आहेत। ते दोन शब्द, त्या दोन शब्दांना जोडणारा एखादा प्रत्यय असेल आणि तो प्रत्यय किंवा एखादा स्पेसिफिक जो शब्द वापरलेला आहे तो शब्द असेल, ते दोन्ही शब्द लोप पावतात म्हणजेच निघून जातात आणि त्या शब्दाचं एकत्रीकरण होतं आणि एकत्रीकरण झाल्यानंतर नवीन शब्द तयार होतो, त्या नवीन शब्दाला समास असे म्हणतात। आता आपण याची उदाहरणं पाहूया, उदाहरणातून तुम्हाला अतिशय क्लिअर होईल। बघा, पहिलं उदाहरण लिहिलेलं आहे देवाची पूजा। या ठिकाणी शब्द कोणता आहे? देवाची पूजा। आणि जर या ठिकाणी आपण ची हा जो लागलेला प्रत्यय आहे तो प्रत्यय लोप केला किंवा प्रत्यय जर काढून टाकला तर आपल्याला शब्द मिळतो देवपूजा। बघा, समासामध्ये समास का वापरला जातो? तर सामासिक शब्द काढले जातात किंवा सामासिक शब्द का तयार केले जातात? तर एखादा शब्द बोलत असताना आपण ते पूर्ण लांबलचक म्हणजे देवाची पूजा, त्याच्याऐवजी आपण एक शॉर्ट शब्द कोणता वापरू शकतो? देवपूजा, बरोबर। म्हणजे समासापाठीमागचं हे मुख्य कारण आहे की जी लांबलचक किंवा लेंदी होणारी जी वाक्य आहेत ती वाक्य आपण सामासिक शब्द वापरून छोटी करू शकतो। त्यानंतर दुसरं उदाहरण दिलेलं आहे आई आणि वडील। तर या ठिकाणी आपण आई आणि वडील हे दोन्ही एकत्र जर केले तर आणि हा जो शब्द आहे तो शब्द काय होतो? लोप पावतो आणि आपल्याला शब्द कोणता मिळतो? आई वडील। कळालं? तर लक्षात काय ठेवायचं आहे? समासामध्ये काय केलेलं आहे तर जेव्हा कोणतेही जोड शब्द आहे, जोड शब्द जोडत असताना मध्ये जे शब्द वापरले जातात किंवा काही प्रत्यय, बघा पहिल्या उदाहरणामध्ये ची हा प्रत्यय होता तर दुसऱ्या उदाहरणामध्ये आणि हा शब्द वापरलेला आहे। तर जेव्हा हे शब्द लोप पावतात आणि त्या शब्दांचं एकत्रीकरण होतं आणि एकत्रीकरण झाल्यानंतर आपल्याला नवीन शब्द जे मिळतात, कोणते शब्द मिळाले आपल्याला? देवपूजा, या ठिकाणी मिळाला आई वडील, तर अशा शब्दांना काय म्हणतात? समास असे म्हणतात, बरोबर। आता यानंतर सामासिक शब्द म्हणजे काय ते पहा। सामासिक शब्द म्हणजे शब्दांच्या एकत्रीकरणाने एक जो जोड शब्द तयार होतो त्या शब्दांना सामासिक शब्द असे म्हणतात। पहा, या ठिकाणी आपण उदाहरणं जी घेतलेली आहेत देवपूजा किंवा आई वडील। आता वरती सुरुवातीला काय दिलेलं होतं? देवाची पूजा। मग त्याच्यापासून जोड शब्द काय तयार झाला? देवपूजा। मग हा जो देवपूजा शब्द तयार झालेला आहे त्या शब्दाला म्हणतात सामासिक शब्द। त्याच्यानंतर आई आणि वडील, तर या ठिकाणी जेव्हा आणि लोप पावतो, हा शब्द निघून जातो आणि हा शब्दाचं एकत्रीकरण होतं, तेव्हा आई वडील या शब्दाला म्हणतात सामासिक शब्द, बरोबर। त्याच्यानंतर याच्या पुढचा पॉईंट आहे समासामधील पदे। आता समासामध्ये कोणकोणती पदे असतात, बरोबर। बघा, ज्या निरनिराळ्या शब्दांचा समास बनतो त्या शब्दांना समासामधील पदे असे म्हणतात, बरोबर। आता ही समासामधली जी पदं आहेत त्या पदांना या ठिकाणी समासामध्ये जी पदं आहेत त्यांना सामासिक पदे असे म्हणतात। तर बघा, सामासिक शब्द, पहिले पद आणि दुसरे पद। बघा, एकंदरीत जेव्हा समासाचं आपण उदाहरण घेतो त्याच्यामध्ये काय होतं? शब्द एकत्र येत आहेत म्हणजे निश्चितच त्या ठिकाणी दोन शब्द असणार आहेत, कोणत्याही एका शब्दापासून समास तयारच होणार नाही। तर त्यामध्ये जी पदं असतात त्या पदांना काही महत्त्व दिलेलं आहे। तर पहिलं पद आणि दुसरं पद हेही कोणतं आहे ते ओळखता आलं पाहिजे। सगळ्यात पहिलं बघा, देवपूजा हे उदाहरण आपण घेतलेलं आहे। या देवपूजा शब्दामध्ये पहिलं पद जे आहे ते आहे देव आणि दुसरं पद जे आहे ते पूजा। यानंतर आई वडील, यामध्ये पण पहिले पद आहे आई आणि दुसरे पद आहे वडील, ओके। तर पहिले पद आणि दुसरे पद तुम्हाला क्लिअर झालं असावं। यानंतर बघा विग्रह। आता जे सामासिक शब्दांची फोड करून
दाखवण्याची जी पद्धत आहे त्याला विग्रह असे म्हणतात. उदाहरणार्थ दिलेले आहेत बघा. आजन्म. आजन्म म्हणजे काय? जन्मापासून. आजन्म म्हणजे काय? जन्मापासून. यानंतर सत्यासत्य म्हणजे सत्य किंवा असत्य. नवरात्र म्हणजेच काय? 9 रात्रींचा समूह. म्हणजे सामासिक शब्दांची जी फोड करून दाखवण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला म्हणतात विग्रह. थोडक्यात लक्षात ठेवा, विग्रह म्हणजेच काय? वेगळे करणे. बरोबर. जसं की या ठिकाणी काय होतं? आजन्म म्हणजे जन्मापासून. सत्यासत्य बघा, या ठिकाणी सत्य किंवा असत्य या ठिकाणी काय प्रत्यय किंवा शब्द वापरले जातात. बरोबर ना, समाज जेव्हा तयार होतो तेव्हा. तर हा जो किंवा आहे तो आला या ठिकाणी, तर याला म्हणतात विग्रह. म्हणजे सामासिक शब्दांची फोड करून दाखवण्याची जी क्रिया आहे त्याला म्हणतात विग्रह. आता या समासाचे काही प्रकार आहेत. बघा, समासाचे एकूण 4 प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत? पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. बघा, हे जे समासाचे प्रकार आहेत ते कशावरून पडलेले आहेत? आपण याच्या आधी शिकलो की पहिले पद आणि दुसरे पद. कोणता पण एखादा सामासिक शब्द दिलेला आहे, त्या सामासिक शब्दातलं आपल्याला पहिलं पद आणि दुसरं पद ओळखायचं आहे. मग त्यातलं पहिलं पद किती महत्त्वाचं आहे आणि दुसरं पद किती महत्त्वाचं आहे. तर अशा या पदांच्या महत्त्वाचे जे आपण म्हणतो, तर जी पदं आहेत पहिलं पद आणि दुसरं पद याच्यावरून, किंवा पहिल्या पदाला किती महत्त्व आणि दुसऱ्या पदाला किती महत्त्व, तर यावरून या समासाचे 4 प्रकार पडलेले आहेत. सगळ्यात पहिला बघा अव्ययी भाव. आता अव्ययी भावमध्ये कोणताही असेल अव्ययी भाव, तर त्यामध्ये पहिलं पद जे आहे ते काय असतं? प्रधान असतं. म्हणजे पहिलं पद असणं गरजेचंच आहे आणि दुसरं पद हे गौण असतं. म्हणजे दुसऱ्या पदाला एवढी फारशी व्हॅल्यू नाही आहे, पण पहिलं पद जे आहे ते प्रधान आहे. बरोबर. त्याचं उदाहरण बघा, आ जन्म. आता या ठिकाणी बघा, आ जन्म. तर आजन्म म्हणजेच काय? तर जन्मापासून. तर या ठिकाणी जो आ आहे, आ काय आहे? पहिलं पद आहे आणि पहिलं पद काय आहे? प्रधान आहे. पहिलं पद काय आहे? प्रधान आहे. तर दुसरं पद गौण आहे. आणि अजून एक लक्षात ठेवा, जेव्हा पण अव्ययी भाव समास असतो, तर अव्ययी भाव समासामध्ये जसं की आजन्म, आमरण, तर यामध्ये जे पहिले शब्द जे येतात ते सगळे पहिले शब्द बऱ्यापैकी संस्कृत असतात. जसं की दररोज हा सुद्धा अव्ययी भाव समास आहे. तर दररोजमध्ये काय? दररोज, प्रत्येक दिवशी. तर हे सुद्धा काय आहे? अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर दुसरं पहा तत्पुरुष. तत्पुरुषमध्ये काय आहे? पहिलं पद गौण आहे. पहिल्या पदाला म्हणजे फारशी ॲज कम्पेअर विथ जर दुसऱ्या पदाशी आपण त्याचं कंपॅरिझन केलं तर आपल्याला हे जे पहिलं पद आहे ते गौण आणि दुसरं पद काय? प्रधान. बघा, इथं उदाहरण दिलेलं आहे राजवाडा. तर यातलं पहिलं पद काय आहे? राज आणि दुसरा काय आहे? वाडा. म्हणजे तो राजाचा काय? वाडा. तर या ठिकाणी जे दुसरं पद आहे ते प्रधान आहे, तर पहिलं पद हे गौण आहे. त्यानंतर समासाचा तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. यामध्ये काय असतं? द्वंद्व समासामध्ये प्रधान हे दोन्ही पद प्रधान असतात. म्हणजे दोन्हीही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. दोघांनाही तितकंच महत्त्व आहे. पिता पुत्र, पिता आणि पुत्र, आई वडील दोघेही. बरोबर. बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ. तर अशा प्रकारचे जे शब्द येतात ते कशामध्ये येतात? द्वंद्व समासामध्ये येतात. खरे किंवा खोटे, खरे खोटे हे पण कशामध्ये जातं? द्वंद्व समास. त्याच्यानंतर समासाचा चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. आता बहुव्रीही समासामध्ये हे दोन्ही पद कसे असतात? गौण असतात आणि त्याचं उदाहरण दिलेलं आहे दशमुख. बरोबर. तर समासाचे 4 प्रकार जर लक्षात ठेवायचे असतील किंवा समास आपल्याला ओळखायचा असेल, एक तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो, तुम्हाला शब्द दिलेला आहे, सामासिक शब्दाचा समास प्रकार कोणता आहे तो ओळखा. समजा तुम्हाला आजन्म हा शब्द दिला, तर तुम्ही पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचं आहे? यातली पद, पहिलं पद आणि दुसरं पद. त्यानंतर यातलं पहिलं पद का दुसरं पद याला जास्त महत्त्व आहे, म्हणजेच प्रधान आणि गौण हे दोन्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आजन्म शब्द घेतला तर आपल्याला माहीत आहे पहिलं पद या ठिकाणी प्रधान आहे आणि दुसरं गौण आहे. आणि जर पहिलं पद प्रधान असेल आणि दुसरं पद जर गौण असेल तर त्या ठिकाणी समासाचा कोणता प्रकार आहे? अव्ययी भाव समास. यानंतर समजा तुम्हाला असा शब्द तो तत्पुरुष समासाचं उदाहरण असेल, तर त्या शब्दामध्ये पहिलं पद हे गौण असेल तर दुसरं पद हे प्रधान असेल. द्वंद्व समासामध्ये काय असेल? दोन्ही पद महत्त्वाचे आहेत आणि हे ओळखणं अतिशय इझी आहे, कारण त्यामध्ये जसं की सिंपल वर्ड येतात. बरोबर.
आई, वडील, पिता, पुत्र, बहीण, भाऊ, खरे, खोटे, लहान, मोठे, म्हणजे सगळ्या शब्दांना तिथं काय आहे तर समान महत्त्व दिलेलं आहे, दोन्ही प्रधान असतात. आणि बहुव्रीही समासामध्ये काय आहे, ती दोन्ही पदं गौण आहेत. ओके, त्याचं उदाहरण दशमुख या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहा, समास हा जो घटक आहे अतिशय महत्त्वाचा तर आहेच. जर या सांगितलेल्या आजच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या आणि जास्त महत्त्वाचं म्हणजे हा जो चार्ट बनवलेला टेबल बनवला आहे तो लक्षात ठेवा. एवढा जरी टेबल तुम्ही लक्षात ठेवला तरी परीक्षेमध्ये येणारा कोणताही प्रश्न कोणत्या समास प्रकारामध्ये येतो ते तुम्हाला ओळखणं अतिशय सोपं जाईल. तर अशा प्रकारे आज आपण समास या घटकाचा अभ्यास केला. समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, विग्रह काय आणि समासाचे प्रकार. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल समासाच्या रिलेटेड तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.